आता एक मोठी राजकीय बातमी। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना दिलासा नाहीत। सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय। नागपूर जिल्हा न्यायालयाने 30 सप्टेंबरच्या आत त्यांच्या अपिलावर निकाल द्यावा। सुप्रीम कोर्टाचे नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना आता हे न्यायालयाला निर्देश देण्यात आलेले आहेत। सुनील केदार यांना निवडणूक लढता येणार किंवा नाही हा मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। तर सुनील केदार यांना दिलासा मिळालेलाच नाहीये। तर आपण पाहू शकतोय सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास आता नकार दिलेला आहे। त्यामुळे दुसरीकडे सुनील केदार यांच्या अडचणी वाढताना दिसताय। इलेक्शन लढू शकत नाही तर सुनील केदार हे डिसेंबर 2023 पासूनच डिस्क्वालिफाईड आहेत। आता पण ते महाराष्ट्राचं सत्र अटेंड करू शकत नाहीयेत। त्यांचा प्रयत्न होता की आता असेंब्ली इलेक्शन येणार आहे, त्याच्या आत त्यांना काही रिलीफ मिळाला। ते सुप्रीम कोर्टात आले होते। सुप्रीम कोर्टाने जरी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे तरी सुप्रीम कोर्टाने नागपूर सत्र न्यायालयाला सांगितलं आहे की तुम्ही हे मॅटर आउट ऑफ टर्न घ्या, त्यांचा अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन, आणि 30 सप्टेंबरच्या आत ह्याच्यात जो काय आहे तो निर्णय द्या। जर नागपूर सत्र न्यायालयाने अपीलमध्ये सुनील केदारांच्या बाजूनी निर्णय दिला तर ते इलेक्शन लढू शकतील। तर त्यामुळे ते सुप्रीम कोर्टात आले होते। सुप्रीम कोर्ट म्हणले आत्ता तरी आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही, तुम्ही परत नागपूर सत्र न्यायालयाकडे जा आणि आम्ही त्यांना निर्देशित करतो की 30 सप्टेंबरच्या आत त्यांनी निर्णय घ्यावा आणि जो काय निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। जर सप्टेंबर 30 सप्टेंबर पर्यंत त्यांना दिला। तर आपण बघतोय सुनील केदार यांना आता निवडणूक लढवता येणार की नाही हा मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। या संदर्भात नेमकं वकिलांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे।